ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। मुळामध्ये हा राज्याचा कायदा आहे, त्यामुळे केंद्र सरकारचा या खटल्याशी कुठलाही संबंध नाही। केंद्र सरकार याच्यामध्ये पार्टी नव्हतं। मला माहिती आहे की आता जे आमच्या इथे आपल्या इथे सत्ता पक्ष आहे त्याला काही झालं की केंद्र सरकारच दिसतो आणि केंद्र सरकारनेच केलं पाहिजे आणि जे झालं नाही ते केंद्र सरकारमुळे झालं नाही असं ते म्हणत असतात। म्हणून अतिशय स्पष्टपणे सांगतो की या खटल्यामध्ये केंद्र सरकार पार्टी नव्हता आणि 102 आणि 103व्या अमेंडमेंट नंतर केंद्र सरकारला पार्टी करून घेणं हेही धोकादायक झालं असतं, कारण ते आपल्या विरोधात गेलं असतं। आणि म्हणून मला असं वाटतं की केंद्र सरकार पार्टी नसल्यामुळे केंद्र सरकारचा काही याच्याशी संबंध नाही आहे, हा राज्याचा कायदा आहे आणि त्यामुळे राज्यालाच याच्या संदर्भातली सगळी जी काही डिफेन्स मेकॅनिझम आहे ते मांडावं लागणार आहे। मराठा आरक्षणामध्ये हा तात्पुरता स्टे आहे म्हणून, आणि दुसरा मुद्दा की हायकोर्टामध्ये ज्या वकिलांनी बाजू मांडली आपल्या कालावधीमध्ये तेच वकील या ठिकाणी दिले होते। नाही, दोन गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत की ही स्थगिती आता 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिली आहे। त्यामुळे जोपर्यंत 5 न्यायाधीशांचं खंडपीठ म्हणजे घटनापीठ जोपर्यंत ही स्थगिती काढत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे। त्यामुळे आता याला टेम्पररी म्हणायचं परमनंट म्हणायचं या वादात न पडता ही एक सिच्युएशन या ठिकाणी निश्चित तयार झाली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट यातली अशी आहे की वकील सगळेच तिथे महाराष्ट्र सरकारचे असतील किंवा आपल्या काही मराठा समाज याचिकाकर्त्यांनी सगळे मोठे वकील होते। प्रश्न त्या वकिलांचा नसतो, प्रश्न आपल्याकडनं फिडिंग आपण काय देतो सातत्याने त्या संदर्भातली। शेवटी हा जो काही त्या ठिकाणी म्हणजे शब्द चुकीचा आपण जो खेळ त्या ठिकाणी चालतो तो अतिशय त्या क्षणाला निर्णय घेण्याचा असतो आणि त्यामुळे त्याची खूप बृहत स्ट्रॅटेजी तयार करून, जसं आम्ही उच्च न्यायालयामध्ये प्रचंड त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी तयार करून, म्हणजे मी स्वतः मुख्यमंत्री होतो, दर 5 मिनिटाला त्या ठिकाणी लाईव्ह माझं चालू असायचं, तिथे काय चाललंय काय निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे हा थोडा अलर्टनेस देखील त्या ठिकाणी हवा असतो। मला असं वाटतं की आता यातनं थोडंसं आपण बोध घेतला पाहिजे आणि अधिक गांभीर्याने आम्ही घटनापीठाकडे लवकर कसं जाऊ शकू याचा प्रयत्न केला पाहिजे। राज्य सरकार सतर्क होतं नाही, आम्ही असं आहे की मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांनी वारंवार हे सांगितलं की राज्य सरकारने ज्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे त्या प्रकारे दिलं जात नाही। आता आपण सांगा, पहिल्याच तारखेला आम्ही हे मान्य करून टाकलं की आम्ही भरत्या करणार नाही किंवा आम्ही त्याच्यावर कोरोनामुळे होत नाही आहे त्यामुळे जोपर्यंत निकाल येणार नाही तोपर्यंत आम्ही ते करणार नाही। म्हणजे एक प्रकारे आपण कोर्टाला आपली तयारीच दाखवली ना की आम्ही स्वतःच भरत्या करणार नाही, स्थगिती द्या आम्हाला। त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजिक मिस्टेक आहे, पण मला आता त्याच्यामध्ये जायचं नाही आहे कारण हा माझ्याकरता राजकारणाचा मुद्दा नाही आहे। मला असं वाटतं की पुन्हा एकदा प्रयत्न करून मराठा समाजाला इतक्या मेहनतीने आरक्षण दिलं आणि उच्च न्यायालयाने ते वैध ठरवलं। बघा, इतर कुठलंही आरक्षण हे उच्च न्यायालयात वैध ठरलेलं नाही, मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयाने वैध ठरवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला याच्यामध्ये आता मार्ग काढला पाहिजे आणि हे आरक्षण पुन्हा कसं देता यायला प्रयत्न केला पाहिजे। सर, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक चांगली टिप्पणी केली आहे। त्या टिप्पणीमध्ये म्हटलं आहे की जे सरकारने हे आरक्षण दिलं आहे, मागासवर्गीयांचा आधार त्यामध्ये लावला आहे, तो आधार योग्य नाही, कारण 30% जास्त मराठा महाराष्ट्रामध्ये राहतात आणि ते प्रगल्भ आहे असंही यामध्ये नमूद केलं आहे आणि 50%ची जी सीमा आहे ती ओलांडता येणार नाही। जे आपण आरक्षण दिलं आहे ते मागासवर्गीच्या आधारावर दिलं, याचा अर्थ ते चुकीचं आरक्षण दिलं असं मानलं असं नाही आहे। दोनच गोष्टींकरता ते खंडपीठाकडे गेलेलं आहे। एक 102व्या अमेंडमेंटचा असर काय आहे, म्हणजे लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स आहे का, महाराष्ट्राच्या लेजिस्लेचरला हा म्हणजे हा कॉम्पिटन्स आहे का 102व्या अमेंडमेंट नंतर, या आधारावर तो गेलेला आहे। तर त्याच्यावर आपण ऑलरेडी हायकोर्टाने मान्य केलेलं, कारण आपण हायकोर्टाला सांगितलं होतं की आमचा मूळ कायदा हा त्याच्या आधीचा असल्यामुळे आम्हाला हे लागू होत नाही, जे हायकोर्टाने मान्य केलं आहे तेच आता घटनापीठाकडे गेलं आहे। आणि दुसरं 50%च्या वरच्यावर गेलं आहे, ज्याच्यावर मी मगाशीच सांगितलं की 50%च्या वरच्यावर जे लॉजिक आता इथे लागतं आहे ते तमिळनाडूला का लागलं नाही, काय परिस्थिती बदलली आहे, कारण आपण तमिळनाडूचा अभ्यास करूनच हे केलेलं आहे। म्हणून कुठेतरी 2 वेगवेगळ्या पद्धती या झालेल्या आहेत
ते कुठेतरी आपण न्यायालयाला समजावू शकलो नाही किंवा न्यायालयाने ते लक्षात घेतलेलं नाही, ते आता लक्षात आणून द्यावं लागेल. महाराष्ट्र सरकार यामध्ये कमी पडलं आहे. उद्धव ठाकरे आता झालं तो विषय झाला. उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मागणार ठाकरे आहे. यांनी आपल्यावर आरोप केलेले थेट पुस्तकाच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं नाही. असं आहे की माझ्यामध्ये फार पेशन्स आहे आणि मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे मी काही त्यांच्यावर टीकाही करणार नाही, टिप्पणी करणार नाही. केवळ एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ते जे सातत्याने मनीष भंगाळेचं प्रकरण सांगतात, मनीष भंगाळेच्या प्रकरणामध्ये खडसे साहेबांना राजीनामा द्यावा लागला नाही. उलट भंगाळेंनी त्यांच्यावर आरोप लावल्यानंतर मी स्वतः एडीजी एटीएसची कमिटी तयार करून 12 तासात त्यांना रिपोर्ट द्यायला लावला. 12 तासामध्ये खडसे साहेबांना त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळाली 12 तासात, आणि भंगाळेला उचलून जेलमध्ये टाकलं. कित्येक दिवस भंगाळे जेलमध्ये होता. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये कुठेही त्यांना राजीनामा द्यावा लागलेला नाही. अर्थात त्या क्लीन चिटलाही ते लॉन्ड्रीतली क्लीन चिट का काय ड्राय क्लिनरची क्लीन चिट म्हणत असतील तर मला माहिती नाही. त्यांना जो राजीनामा द्यावा लागला तो MIDCच्या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबांनी MIDCची जमीन घेतली आणि त्यांनी स्वतः त्याची बैठक घेतली आणि त्याचं कम्पेन्सेशन घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर आला आणि त्या आरोपामुळे त्यांना तो राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी मी स्वतः त्याच्यावर जजची कमिटी तयार केली. त्यांनी स्वतः मागणी केली होती. हायकोर्ट जजची कमिटी तयार झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा आमच्याकडे आला, परंतु त्याच्या आधी काही लोक हायकोर्टमध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने नाथाभाऊंवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करा असा निर्णय दिला. त्यामुळे तो काही गुन्हा मी दाखल केला किंवा आकाशापोटी दाखल झाला असं नाही आहे. माननीय उच्च न्यायालयाने हा गुन्हा दाखल करायला लावला. त्याही संदर्भात त्यांनी मला विनंती केली की तात्काळ या संदर्भातला रिपोर्ट गेला पाहिजे. 2च महिन्यामध्ये त्या संदर्भातला रिपोर्ट आम्ही बनवून तो देखील कोर्टात दाखल केला, पण कोर्टाने तो ॲक्सेप्ट केला नाही. कारण त्याच्यामध्ये इंटरव्ह्युनर गेले. इंटरव्ह्युनरने सांगितलं की चौकशी झाली असली तरी ज्या कंपन्यातनं पैसे आले आहेत ती कंपनी योग्य नाही आहे वगैरे असे अनेक मुद्दे मांडले. त्यामुळे तो रिपोर्ट पेंडिंग आहे आणि त्यामुळे तो रिपोर्ट काही मान्य झालेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण याच्यामध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आहे. आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या काही तक्रारी असतील तर आम्ही घरातल्या घरात निश्चित त्यांच्यासोबत बसू, त्यांच्याशी चर्चा करू, त्या तक्रारी दूर करू. कंगना रनौतवर आता ड्रग्सची चौकशी होणार आहे. महाराष्ट्र सरकार ड्रग्सची चौकशी पण करणार आहे. पक्षश्रेष्ठीची कधी दखल नाही घेतली असा त्यांचा आरोप आहे. काय 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 पक्षश्रेष्ठीने देखील त्यांच्या कधी आरोपाची दखल घेतली नाही. नाही, याचं कारण आहे की पक्षश्रेष्ठींना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे. बंगाळे प्रकरणात काय झालं माहिती आहे, MIDCच्या प्रकरणात काय झालं माहिती आहे. जो रिपोर्ट MIDCचा आलेला आहे, आता असं आहे की तो प्रिव्हिलेज आहे म्हणून मी त्या रिपोर्टच्या संदर्भात काही सांगणार नाही. पण त्याच्या आधीच ऑलरेडी हायकोर्टाने त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सांगितलं असल्यामुळे त्या रिपोर्टला विधानसभेत आणता आलं नाही. अर्थात तो आणला तर त्यात काय आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईलच. कंगना रनौतवर ड्रग्सची चौकशी करणार आहे असंही आता एक आदेश दिलेला आहे. काय खरं म्हणजे मला असं वाटतं की या सरकारला असं वाटतंय की आता कोरोनाशी लढाई संपली आहे आणि फक्त कंगनाशी लढाई बाकी आहे आणि अख्खं सरकारी तंत्र हे कंगनाशी लढाईमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे गुंतलेलं आहे. मला असं वाटतं त्यांना चौकशी करायची त्यांनी चौकशी करावी, जे करायचं आहे त्यांनी करावं. कंगनाने देखील स्वतः सांगितलेलं आहे. पण कुठेतरी सिरियसली कोरोनाकडे लक्ष द्या ना. जेवढं तुम्ही तत्परतेनं कंगनाची इन्क्वायरी करू, कंगनाचं तोडू, कंगनाचं हे करू, त्यापेक्षा जास्त आज लक्ष देण्याची कोरोनाकडे आवश्यकता आहे. त्याच्यापेक्षा 50% तरी तुमची क्षमता ही कोरोनाची लढाईमध्ये खर्च करा. देवेंद्र जी, महाराष्ट्र सरकार ने कंगना रनौत के मामले में ड्रग्स के मामले में जांच की तैयारी कर ली है. मुकदमा भी देखिए, महाराष्ट्र सरकार को ऐसा लगता है कि महाराष्ट्र में हमारी लड़ाई कोरोना से नहीं है, हमारी लड़ाई कंगना से है. आज सबसे ज़्यादा कोरोना के केसेस महाराष्ट्र में है. हर दिन 23 से 25 हजार केसेस महाराष्ट्र में बढ़ रहे हैं. देश के 40% कोरोना के मृत्यु महाराष्ट्र में है. लेकिन महाराष्ट्र सरकार उससे लड़ना नहीं चाहती.
वो लड़ाई करना चाहती है कंगना से, और मैं तो उनको इतना ही कहना चाहता हूं, आप अपनी जितनी क्षमता कंगना के पीछे लगा रहे हैं उसमें से 50% भी क्षमता अगर कोरोना के पीछे सीरियसली आप लगाएंगे तो शायद लोगों की जान हम बचा पाएंगे। ये जो चल रहा है वो तो बड़ा अनाकलनीय है। उनको जो इंक्वायरी करनी है वो करती रहे, जो करना है वो करे। इससे पहले मुंह पे गिरे, बार बार मुंह पे गिरेंगे। लेकिन मेरा अपना मानना है अभी जो कंगना का इशू है उससे इंपॉर्टेंट इशू ये कोरोना का इशू है, ऐसा सरकार को समझना चाहिए। देवेंद्र जी एक प्रश्न असा है की कंगना रनावत प्रकरणी फोटो के ध्रुवीकरण के लिए क्या बिहार में राजपूत फोटो के ध्रुवीकरण के लिए पहले सुशांत राजपूत और फिर बाद में कंगना रनौत के मुद्दे को उठाया गया, और कंगना रनौत बीजेपी की प्रवक्ता की तरह बीजेपी की लाइन पे बोल रहे। देखिए भैया, कंगना का मुद्दा तो बीजेपी ने नहीं उठाया, क्या जरूरत थी? आप क्यों ऐसा बयान देते हो कि उन्होंने मुंबई नहीं आना चाहिए? आप क्यों बयान देते हो उन्होंने ऐसा करना चाहिए? पूरी आपकी सिस्टम क्यों लग जाती है? मुद्दा बड़ा क्यों हुआ? कंगना तो कोई राष्ट्रीय नेता नहीं थी, कंगना तो कोई ऐसा विषय नहीं था कि जो राष्ट्रीय स्तर पर चला जाए। आपने उसको बड़ा किया, आपने उसके घर जाकर तोड़ा। अब रोज शिवसेना के नेताओं के किसके किसके घर अवैध है, किसके ऑफिस अवैध है, चीजें बाहर आ रही है। आप दाऊद का घर तोड़ने नहीं जाते, उसका घर तोड़ने जाते हो। इस विषय को बड़ा किसने किया? बीजेपी का संबंध क्या है? देवेंद्र जी, कंगना रनावत प्रकरणी आता कंगना रनावत स्वतःच भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यासारखे आरोप करतात की ही बाळासाहेबची सेना नाही तर सोनियाची सेना आहे, असं एक भाजपचं हे सारखं वक्तव्य करणं हे कसं करता येईल? भाजपचा संबंधच काय याच्यामध्ये? उलट काल कंगना रनावतच्या आईचा इंटरव्ह्यू मी पाहत होतो, त्यांच्या आईने सांगितलं की आमचा परिवार काँग्रेसी आहे, आमचे म्हणजे कंगनाचे आजोबा काँग्रेसचे काहीतरी नेते होते असं त्यांच्या आईने सांगितलं, आणि म्हणाले अशा परिस्थितीमध्ये आमची अपेक्षा होती की सोनियाजींनी एका महिलेच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, काँग्रेसने उभं राहायला पाहिजे, ते राहिले नाही. माझ्या पोरीला मारायचा प्रयत्न आला, त्यास अमित शहानी तिला त्या ठिकाणी सुरक्षा दिली. त्या भारतीय जनता पक्षाचा संबंध कुठे येतो? स्वतः मूर्खासारखं वागायचं, स्वतः वेड्यासारखं वागायचं आणि मग प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या नावावर लावायची. शिवसेनामध्ये दोन 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 विचारधारा दिसतात. संजय राऊत एक वेगळे आपल्या शिवसेना चालवतो आणि मुख्यमंत्री वेगळे. मुख्यमंत्री याबाबत काही बोलत नाही करणार, पण संजय राऊत मात्र फार आक्रमक होतात. आणि त्याच्यावर मी काय बोलणार? सर, एक जिस तरह से रिया का घर को लेकर वीडियो आ रहे हैं, खुदी ड्रग ले रही है और उसकी एमसी की जांच में जेल में भी है, आज उसकी जमानत पर अर्जी की है। अब पूरी फिल्म इंडस्ट्री जो भी इससे है जुड़े हुए ड्रग से, इसकी जांच होनी चाहिए और उन सभी चाहे जितने भी बड़े लोग हों उन सबको कार्रवाई हो। देखिए, मुझे ऐसा लगता है कि अभी एनसीबी पूरी जांच कर रही है। एनसीबी का जांच का दायरा तो पूरा खुला दायरा है, जो भी चीजें उनके सामने आएगी उस पर वो कार्रवाई करेंगे। अभी चूंकि ये सारा मामला कोर्ट में चल रहा है, इस पर मैं ज्यादा बोलूंगा नहीं, पर मुझे लगता है कि कहीं ना कहीं ये जो सारा ड्रग का मसला सामने आ रहा है, वंस फॉर ऑल इसको समाप्त करने की कोशिश की जानी चाहिए। तर देवेंद्र फडणवीसांनी बऱ्याच मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे. सरकारला सध्या कोरोनाचा विसर पडला आहे, परंतु कंगनावरती कारवाई करण्यात सरकार अधिक वेळ खर्ची घालतंय. कंगनाला विसरून कोरोनाबद्दल सरकारनं ठोस उपाययोजना करायला हव्या आहेत. आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर त्यांनी आपल्याच पक्षातले ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसेंच्या विधानालाही प्रत्युत्तर दिलंय. मी घरातली धुणी रस्त्यावरती धूत नाही असं म्हणत त्यांनी एकनाथ खडसेंवरती टीकास्त्र सोडलंय. कोरोनाची परिस्थिती जास्त गंभीर आहे, परंतु राज्य सरकारला सध्या केवळ कंगनावरती कारवाई करण्यामध्ये स्वारस्य आहे. कंगनाचा विषय सोडून कोरोनाकडे अधिक गांभीर्यानं लक्ष दिलं तर राज्यातले कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे जीव आपण वाचवू शकतो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आज ते बिहारच्या दौऱ्यावरती आहेत. बिहारच्या प्रभारीपदाची अधिकृत जबाबदारी जरी त्यांच्यावरती नसली तुर्तास, तरी सुद्धा ही जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीचा त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवरती बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारची आरक्षणाबद्दलची भूमिका, कंगना रनौत विषयीची कारवाई आणि एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर केलेली टीका या सगळ्या संदर्भात भाष्य केलं आहे.